बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। सुनेत्रा पवारांचा पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना फोन। अखेरच्या दिवशी काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अपक्ष रिंगणार। आज अर्ज मागे घेणार का याची उत्सुकता। वंचितच्या भूमिकेकडेही लक्ष। प्रकाश आंबेडकर आज राहुरीच्या दौऱ्यावर। बारामती निवडणुकीसंबंधी पवार गटानं पवित्रा बदलला। काँग्रेसनं उमेदवार मागे घ्यावा अशी रोहित पवारांची छेंदीथलांना विनंती। मुंबईत हर्षवर्धन सपकाळांची घेतली भेट। पार्थ पवार आज घेणार राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे शपथविधीसाठी उपस्थित राहणार। बारामती संदर्भात पार्थ काँग्रेस नेत्यांची भेट घेणार का याची उत्सुकता। बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी पोटनिवडणूक। दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी आज 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार, तर निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। शस्त्रसंधीचा पहिल्याच दिवशी बट्ट्या बोळ। इस्रायलचे लेबनॉनवर हल्ले सुरूच। हल्ल्यात एकाच दिवशी 254 नागरिकांचा मृत्यू, 1165 जण जखमी। युद्धविरामानंतरही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अनिश्चितता कायम। इराणच्या नौदलानं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना रोखलं। इराणी नौदलाकडून टँकर उडवून देण्याची धमकी। इराणला शस्त्रपुरवठा करणाऱ्या प्रत्येक देशावर अमेरिका 50% टॅरिफ लावणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मदत करणाऱ्या देशांना इशारा। नाशिकमध्ये नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक अत्याचाराची खळबळजनक घटना। 8 महिलांची तक्रार, 6 जणांना अटक, 2 आरोपी महिला फरार। चौकशीसाठी एसआयटीची स्थापना। आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू। 3 राज्यात 296 जागांसाठी 5.5 कोटी मतदार देणार कौल। गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेनं विजय। डेव्हिड मिलरनं 5व्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना एकच धाव घेण्यास नकार दिल्याची चूक पडली महागात। गुजरातच्या 210 रन्सचा पाठलाग करताना दिल्लीची 209 धावांपर्यंत मजल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।